Hello students, you are learning the topic cell structure and organization. In this topic, you are learning about the different components of the eukaryotic cell. In today's lecture, you will learn about the microbodies. So these microbodies are found in both plant and animal cells, and these are minute membrane bound sacs. So these organelles, these bodies have a single layer of the plasma membrane, and these microbodies contains the various enzymes which are responsible for to speed up the rate of the reaction. So microbodies are of different types. In today's lecture we will discuss about the glyoxysome, after that sperosomes and peroxisomes, and all these microbodies have a different functions. Then first is the glyoxysome. So these are membrane bound organelles, contain enzymes that convert fatty acid to sugar. See this image here. This glyoxysome has a membrane, a single plasma membrane, again the matrix and the core region, and it contains the enzyme which is responsible for to convert fatty acid to sugar. See, these glyoxysomes are observed in a cells of germinating seeds. हे जे ग्लायोक्झिझोम्स आहेत ते जर्मिनेटिंग सीडमध्ये दिसून येतात. सी दिस इमेज हिअर आर द जर्मिनेटिंग सीड, की ज्याची ग्रोथ होते. ती सीड जेव्हा आपण सॉईलमध्ये सो करतो तेव्हा त्याची ग्रोथ होत जाते. मग यांच्यामध्ये काय होतं तर जे स्टोअर्ड फॅट आहे तर त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होणं गरजेचं असतं, कारण ATP फॉर्मेशनसाठी एनर्जीसाठी कार्बोहायड्रेट्स रिॲक्ट्स विथ द ऑक्सिजन. मग या रिॲक्शनसाठी शुगरची गरज असते, त्यामुळे एनर्जी मिळणार आणि त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या प्लांट मटेरियलच्या होत जाणार. मग जोपर्यंत फोटोसिंथेसिस त्या प्लांटमध्ये होत नाही, आता फोटोसिंथेसिस केव्हा होणार, जेव्हा त्या प्लांटला लीफ फॉर्मेशन होणार तेव्हा. मग तोपर्यंत त्यांना लागणारी जी शुगर आहे इट कम फ्रॉम दी स्टोअर्ड फॅट. So the conversion of fatty acid into sugar takes place in these glyoxysomes, and for that conversion there is one process, that cycle is glyoxylate cycle, and for this conversion the enzymes are glycolic acid oxidase, and another enzyme is catalase. Then sperosomes, these are found mainly in cells involved in synthesis and storage of fat. फॅटचं स्टोरेज करणारे, फॅटचं फॉर्मेशन करणारे आणि त्याचं स्टोर्ड करणारे ज्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये हे स्पेरोझोम्स दिसून येतात. फॉर एक्झाम्पल एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड्स, जेवढे काही ऑइल सीड्स आहेत म्हणजे ग्राउंडनट असेल, सनफ्लॉवरचे सीड्स असतील, तर यांच्यामधला जो एंडोस्पर्म असतो त्यांच्यामध्ये हे मोस्टली स्पेरोझोम्स दिसून येतात, कारण ते लिपिड कंटेनिंग असतात. सो एंडोस्पर्म म्हणजेच इथे आता एक सेक्शन आहे सीडचा, मग यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ते एंडोस्पर्मचं आहे. दिस इज द एंडोस्पर्म. आणि हा जो एंडोस्पर्म असतो, ही जी जर्मिनेटिंग सीड आहे, ही जी सीड आहे त्यामधला जो एम्ब्रिओ असतो त्याला नरिश करण्याचं काम, हे जे एम्ब्रिओ फॉर्मेशन असतं म्हणजे झायगोट फॉर्मेशननंतर एम्ब्रिओ फॉर्म होतो त्याला नरिशमेंट करण्याचं काम या एंडोस्पर्मचं असतं. सो द मेम्ब्रेन ऑफ स्पेरोझोम इज हाफ युनिट मेम्ब्रेन. यांचं जे मेम्ब्रेन आहे ते हाफ युनिट मेम्ब्रेन आहे. म्हणजेच काय तर दॅट इज दिस मेम्ब्रेन हॅज ओनली वन फॉस्फोलिपिड लेअर. आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये फॉस्फोलिपिड बाय लेअर होतं, पण ह्यांच्यामध्ये फॉस्फोलिपिडचा एकच लेअर आहे, सिंगल लेअर आहे. सो इट इज हाफ युनिट मेम्ब्रेन. आणि ही जी इमेज आहे ती इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधून आपण जेव्हा सेल एखादी ऑब्झर्व करतो त्यामधले हे स्पेरोझोम्स आहेत, स्पेरोझोम्स ऑफ ग्राउंडनट. ग्राउंडनटचे हे काय आहेत, स्पेरोझोम्स आहेत. Then peroxisomes. Peroxisomes contain enzymes that remove hydrogen atoms from substrate and produce toxic hydrogen peroxide by utilization of oxygen. मग यामध्ये सुरुवातीला काय होतं तर जी काही एन्झाम्स आहेत ते सबस्ट्रेटमधून हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करतं आणि एक टॉक्झिक फॉर्म तयार होतो. दॅट टॉक्झिक फॉर्म इज हायड्रोजन पेरॉक्साईड. द फॉर्म्युला इज H2O2.
and at the same time peroxisome also contain enzyme that convert toxic H2O2, हे जे toxic H2O2 आहे, here is the H2O2 that convert into water, ते वॉटरमध्ये कन्वर्ट होत आहे. सो दिस कन्व्हर्जन ऑफ टॉक्झिक सबस्टन्सेस, हे जे कन्व्हर्जन आहे त्याच्यामध्ये काय होतं, द एन्झाइम इज कॅटलेज, याच्यामधून हे वॉटरमध्ये कन्वर्ट झालं, म्हणजेच जो टॉक्झिक फॉर्म यामधला जो होता तो निघून गेला आणि वॉटर फॉर्म झालं. So these peroxisomes found in liver cells and in kidney cells, where alcohol takes place in liver, which is converted into less toxic form by the peroxisomes. This is the image of these peroxisomes. So here you can see that these also have a plasma membrane and crystalline core, and the structure contain the enzyme which convert the toxic substance into less toxic or non-toxic form. So this is all about the microbodies. Thank you.